नमस्कार मित्रांनो, मी आज दिलीप पाटवले तुम्हाला शेताच्या बांधावर घेऊन जाणार आहे आणि आमचे मित्र आमच्याबरोबर काम करणारे शंकर वालेकर यांच्या आम्ही शेतामध्ये आज भोजनासाठी आलेलो आहे। तर चला तर पाहू आपण शंकरचं कुठं कुठं काय बनवलेलं आहे इकडं आपण येणार आहे। तर या ठिकाणी आमचे सर्व मित्र आलेले आहेत, काही जण येणार आहेत। तर पहा या ठिकाणी बोराडे सर आले आहेत। नमस्कार नमस्कार। पहा हे बोराडे सर आलेले आहेत, हे शंकर वालेकर नमस्कार। आम्हाला जेवणासाठी या ठिकाणी शेतावर त्यांनी बोलवलेलं आहे। अरे वा, इकडं लईच भारी केलेलं हे चूल आहे पहा। तर मित्रांनो ही चूल आहे। बऱ्याच दिवसानं मी गावाकडनं आल्यानंतर पुण्यामध्ये असं चुलीवरचं मित्रांनी बोलल्यानंतर प्रथम या ठिकाणी मी जेवण्यास आलेलो आहे। तर पहा या ठिकाणी ही मसाला आणलेला आहे। हे दाखवायचे का? हा दाखवून दे। हा मसाला आहे, हे बघा, हे दाखवा। हा या ठिकाणी मसाला आणलेला आहे। नंतर ह्या ठिकाणी मटण शिजलेलं आहे, गावरान चिकन पहा। तर हे चिकन जरा झूम करून दाखवा, पुढंच घ्या कॅमेरा। अरे वा, तर बोराडे सरांनी आणि शंकरने हे सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि हे आपले मित्र आहेत बोराडे सर। तर पहा लय आनंद वाटला बाबा, मित्र आहेत आमच्या बरोबर काम करतात। पहा ह्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत, तिकडे प्लेट पण आणलेले आहेत, इथं मुरमुरे आणलेले आहेत, परदेशी बेळ आहे, फरसाना परदेशी बेळ, फरसाना परदेशी बेळ आहे। प्रसिद्ध बेळ। तुमचं नाव सांगा सर? विजय। तर या ठिकाणी विजय पण आलेले आहेत आणि अजून आमचे काही मित्र येणार आहेत। तर आल्यानंतर आम्ही सर्व एकत्र भोजन करणार आहे। आणि ही जी नदी आहे पवना नदी, ही पवना नदी आहे। हे खाली पाणी दिसतं ना हो तुम्हाला, तर हे पवना नदी आहे। जरा हे चुलीवरचं पहा, हे जळण लावलेलं आहे, याला जळण म्हणतात, लाकडं लावलेले आहेत। आणि ह्या ठिकाणी ही एकावर एक शेतात अशीच चूल केली जाते। आणि हे पातील आहे, हे पातील काळं होऊ नये म्हणून ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, माती लावलेली आहे। कारण का नंतर धुण्यासाठी किंवा साफ करण्यासाठी वेळ जातो। तर पहा ह्या ठिकाणी का ह्या ठिकाणी सगळं बनवलेलं आहे, का गावरान चिकन आहे। तुम्हाला पण जेवाय जर यायचं असेल तर जरूर येऊ शकता। खरं आज नको, कारण संख्या वाढेल अचानक। आज नको, नंतर कधी तर अशा प्रकारे आहे। तर पहा, तर आता मी काय करणार आहे, थोड्या वेळात आता फरसाना वगैरे खाणार आहे। आमचे काही मित्र येणार आहेत। त्या ठिकाणी असं मळ्यात बसून बरेच दिवस झाले। तर ही ज्याला आपण भारत माता म्हणतो, ती भारत माता ही आपली माती आहे आणि या मातीतच आपण काय करणार, अंत पण होणार आहे। म्हणून मातीवर बसायला कधीही संकोच करायचा नाही। तर या ठिकाणी अतिशय मातीवर बसायला आनंद होत आहे आणि ही अतिशय पूर्वजांची शेती आहे। शंकर वालेकरांच्या पूर्वजांनी शेती घेतलेली। आताच आम्ही थोड्या वेळापूर्वी त्यांच्या वडिलाशी पण भेटून आलेले आहे। आणि या ठिकाणी फरसाना आहे। तर मित्रांनो हा फरसाना अतिशय, हा फरसाना बघा भाऊ, मस्त फरसाना आहे। हे आपण काय करणार आहे, सर्व मित्र येऊस तर काय करणार आहे, फरसाना खाणार आहे। खाओ, घ्या तर घ्या, घ्या घ्या, तुम्हाला सगळ्यांना घ्या। हां, अशा प्रकारे आता थोडा आम्ही फरसाण्यावर ताव देणार आहे। बोराडे सर काय आणतात बघा बरं, सर जळण आणतात। जळण गॅसची गरजच नाही। तर या ठिकाणी जळण इथं रेडीमेडच आहे। ते पहा मित्रांनो, सर तुम्हाला अनुभव जास्त दिसतो गावाकडला। पहा इकडून पण जळण लावलेलं आहे, तिकडूनही जळण लावलेलं आहे। बघा हे जळण ह्या साईडनं पण लावलेलं आहे, बघा इकडून पण सरांनी लावलेलं आहे। तर असं तिन्ही बाजूनं जळण लावू शकतो। तुम्हाला जर कधी भोजनाला यायचं असेल, आम्ही निमंत्रण दिलं तर तुम्ही येऊ शकता। बजरंगचा पण या भोजनाच्या कार्यक्रमामध्ये काय केलं आहे, समावेश आहे। आणि या ठिकाणी तो आता बसून निवांत जिमनीवर काय करत आहे, भेळ खात आहे। रोज मध्ये ऑफिसमध्ये असतो, असं काही जिमनीवर त्याला बसायला मिळत नाही। तर या ठिकाणी भेळवर तो मस्तपैकी ताव देत आहे। तर पहा चिकनचं हे गावठी कोंबडा आहे आणि हा गावठी कोंबड्याचं हे मटण आहे। त्या मटणाचं काय आहे, हे सूप आहे, अतिशय सुंदर असं। हे तुम्ही जर पाहिलं तर तुम्हालाही वाटेल की ह्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, रान भोजन करण्यासाठी आलेलं पाहिजे। आणि सर खरंच तुम्ही या रान भोजनामध्ये सहभाग झालेला आहात। त्या ठिकाणी ज्यांनी भोजनाला बोलवलेले आहेत ते आमचे मित्र आहेत। शंकर बघा काय तर आणलेलं आहे याच्यामध्ये। तर पहा, मक्का ना गवत आहे, गवत तर पहा
ते गावतं त्या सर ठिकाणी खाली या. पण सर आलेले आहेत. नदीला या, नदीला खाली. या ठिकाणी मग सर आलेले आहेत. हा, नदीला खाली सरत या. सर रानभोजनाचा अतिशय आनंद तुम्ही लुटत आहेत. हा, गोठवता का तो बघ, तुला होता बघ. तर हे आता आपण खाली काय वर करायचं, आपण रानभोजनामध्ये हे जे खाली. सूप आहे त्या corner आपण मध्ये खाली हॉटेलमध्ये आपण जाऊन उजव्या सूप साईडला पितो गावात नाही का ती तर शंकर हे काय ओरिजिनल सूप ज्याला म्हणतात ते ओरिजिनल सूप आहे. शंकराला जरी गावचा वापरतो, गावचा वापर. तर घ्या सर, सर बसून घ्या, निवांत घ्या, खाली जाऊया, नदीला या. निवांत निवांत घ्या, काय काळजी करायची सोयल्याला नाही. फोन करा, सोयल्याला आलाय बघ. पहा सोयल्याला माहिती आहे, हे सोयल्याला येऊन सूप गेलाय. ग्लास मध्ये ओतलं जाते. सर घ्या ओंकार सर घ्या सूप. अरे वा वा, ते ग्लास ग्लास हा सर ग्लास द्या, ग्लास द्या. हे बघा असं, एक मिनिट होतं ना. हा हे असं भरलं जाते. हा ग्लास दुसरा आहे. नाही माती नाही, माती नाही, जरा माती आली तर चालतंय बरं का, ही नैसर्गिक माती आहे. माती नाही माती हम्म. असं खाली. हा ही निसर्गाची ओरिजिनल माती आहे. आणि हा बघा सर सूप घेत आहेत. हा हा सर बसून घ्या, बसून घ्या. आम्ही हे घेतो, आम्ही हे. सर तुम्ही शाकाहारी असल्यामुळं आयला सॉरी बाबा. एक नंबर वाटलं हे सगळं वातावरण आणि आपलं सगळ्यात बसून वगैरे हा हा छान वाटलं आपल्याला. आणि शंकर साहेबांचं मनापासून हा बर काय बर बर बर. तर या ठिकाणी अजिम आहे आमचा मित्र. तर या ठिकाणी पहा हे सूप आहे, गावरान कोंबडा आहे त्याचं सूप बनवलेलं आहे. आणि हे पहा एक ग्लास मध्ये घेतलेलं आहे. तर सर कसं वाटतंय तुम्हाला सूप घेतल्यानंतर? सर आम्ही आलोय शंकर भाऊ वालेकरांच्या इथं. हा हा तर आपण त्यांच्या ह्या उसाच्या सानिध्यात साईडला नदी आहे, हा पवना नदी, आहे हा आपली. हा. त्या साईडला आम्ही बसलेलो आहे. हे जे सूप केलंय ना अप्रतिम. अरे वा वा हे वा. तुम्ही हॉटेलमध्ये हा पैसे देऊन पण तुम्हाला असं भेटणार नाही सूप. बघा एवढं भारी तुम्हाला सूप इथं यांनी केलेलं आहे. अरे वा आणि वा. याची मजा आम्ही हे 10-15 जण आम्ही जर मेंबर आहे हा. त्यांच्या सानिध्यात आम्ही घेत आहे. आणि असं सूप मी आयुष्यात 30 वर्षात कधी प्यायलेलं नाही. अरे वा एवढं वा. अप्रतिम आहे. आणि त्यांचं धन्यवाद मनापासून की आम्हाला या याच्यात बोलवलं आणि आम्हाला सूप आणि जेवणाचं. हे विशेष म्हणजे सूप जे आहे, हा विशेष म्हणजे हे नैसर्गिक सूप आहे. बरोबर आहे. होय विशेष म्हणजे हे गावठी- हा जो वरती जो वृक्ष आहे हा आंब्याचं झाड आहे पहा मित्रांनो. बरोबर. हा आणि असं जे भोजन मिळणं त्यांनी हे देणाराचं नसीब आणि खाणाऱ्याचं खाणाराचं पण नसीब. हे गावठी कोंबड्याचं प्युअर गावठी जो कोंबडा असतोय हा हा त्याचा हे रस्सा आहे. रस्सा म्हणजे आहे. आमच्या मध्ये रस्सा म्हणतात, हा हा इथं याला सूप पद्धत सूप म्हणतात. थँक्यू. थँक्यू. तर पहा मित्रांनो हे आहे सूप बनवलेलं. आणि या ठिकाणी आपण ओंकार सराकडे येणार आहे. सर तुम्हाला कसं वाटलं हे सूप घेतल्यानंतर? अशा पुण्यासारख्या ठिकाणी येऊन आपल्याला एखाद्या नदी शेजारी हा आणि एका झाडाखाली हा. गाव भागात आल्यासारखं एक आपल्याला अनुभव जो येतो अरे वा वा वा. त्याचा आज मला इथं येऊन समाधान वाटलेलं. आणि ते फक्त हे शंकर वाल्हेकर हा आपले गावचे गावकरी हा हा यांच्या सानिध्याप्रमाणे ते आम्हाला बघायला भेटलं. हा आणि कोल्हापूरला मनसोक्त जेवल्याचा आनंद अरे वा आणि वा वा. समाधान म्हणजे ते आम्हाला आज इथं भेटलेलं. म्हणजे कोल्हापुरातली चव तुम्हाला हिथं इथं भेटत्या. भेटलेली आहे. अरे वा वा वा. अशा या निसर्गाच्या सानिध्याखाली हा हा एका झाडाखाली हा. सावलीमध्ये नदीच्या शेजारी, अरे रे रे रे, मग काय खरं त्यामुळे नाही आम्ही खूप समाधानी आहोत की अशी ही मेजवानी बाबा. हा हा कायम मिळव. चाखायला भेटली. अरे वा वा. अरे वा वा. छान 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 छान. सर तुम्हाला सूप घेतल्यानंतर काय वाटलं? छान वाटलं. छान वाटलं. सगळ्या मित्रमंडळीमध्ये आपण सहभागी झालो. हा हा तुमची ओळख पाळख झाली. हा हा. त्याच्यापेक्षा बी आनंद हा दुगणे झाला, व्यवस्थित झाला. अरे वा वा वा. आणि ही चव हा. खूप अप्रतिम आहे. हा आणि ही मला सगळ्यांच्या तुमच्या नशिबाने, माझ्या मित्रा नशिबाने भेटली. अरे वा वा खूप छान वा. वाटलं. हा. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद सर. म्हणायचं रानातली पार्टी आहे मस्तपैकी पोरासने एक एन्जॉय म्हणू. हा हा. काही हॉटेलचं खाऊन 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 कंटाळा आला त्यामुळे म्हटलं जरा शेतात खाऊया. विशेष म्हणजे ह्या ठिकाणी हे रान भोजन आहे. आणि ह्या ठिकाणी ही चांगली माणसं एकत्र आलेली आहेत. बरोबर आहे. हा हे एक वैशिष्ट्य आहे. तर पिऊन घ्या, नंतर आपण प्रत्यक्षात भोजनही करणार आहे. भोजन केल्याने पुढला तर मित्रांनो मी हे सूप पित आहे. पहा हे सूप आहे का नाही पहा बरे. हा तर मी पण आता काय केलेलं आहे, प्रत्येकानं मनोगत व्यक्त केलेलं आहे, मलाही करणं गरजेचं आहे. तर सूप हे अप्रतिम आहे. अरे वा वा. आमच्या भागात हे सूप आहे का नाही त्याच्यापेक्षा टेस्ट वेगळे आहे. कवटेमंकाळमध्ये सूप बनवणं आणि इथं पुण्यातलं हे रानमळ्यात जे विशेष म्हणजे शंकर वालेकरांनी बनवले हे वेगळं आहे.
आणि याचा मला आनंद अतिशय चांगला भेटलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर सूप प्यायचं असेल तर तुम्ही शंकर वालेकरांची ओके, धन्यवाद. या ठिकाणी बाजीराव सर बी आलेले आहेत ते रानभोजन करण्यासाठी. आणि कोल्हापूरच्या भाषेत काय हो? रस्सा. तर तुम्हाला रस्सा हे पाहिल्यानंतर किंवा घेतल्यानंतर कसं वाटलं सर? सर एक नंबर रस्ता झालेला आहे, खूप छान. हा, एकदम सगळी क्वालिटी त्यामध्ये आहे. हा, हा. आणि असा रस्ता मी आज आतापर्यंत पिलेला नाही आहे, एवढा खतरनाक झालेला आहे सर. अरे वा, खरंच ह्या रश्श्याचं काय वैशिष्ट्य आहे की बरेच जण चांगला झालाय म्हणतात. मला वाटतं जे बनवणारे जे आहेत ते आपले मित्र आहेत बोराडे सर. हा, तर त्यांना मला वाटतं की चांगल्या प्रकारचे इथं स्पेशलिस्ट एकानं आपण स्टॉल वगैरे काढला एकत्र मिळून तर लयच भारी होईल. विजय सर कसं तुम्हाला कसं वाटतंय? विजय सर, तुम्हाला कसं वाटलं? मला रस्सा मस्त एकदम छान वाटला. हा, एकदम टिपिकली कोल्हापूर असल्याचं असं वाटलेलं आहे. अरे वा वा. आणि एकदम गावरान असा रस्सा झालेला आहे. हा, टेस्ट एकदम छान आहे. अरे वा वा, खरंच. बोराडे सरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. हा, बोराडे सरांचं कौतुक केलं पाहिजे, शंकर वालेकरांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी या ठिकाणी एकत्र आणलेलं आहे आपल्याला. तर या ठिकाणी बोराडे सरांच्या रश्श्याचं अतिशय कौतुक होत आहे. तर पहा आपण सर, हे तुम्ही कला कशी काय शिकलं? हा जो प्रत्येक जण ते सूप चांगलं झालं, रस्सा चांगला झालं, हे कुठून तुम्ही अवगत कला आणलेली? तर हे जेवण मी स्वतः बनवतो, हा हा, त्यामुळे मला ते सवय झाली. अरे वा वा वा. म्हणजे तुम्ही रोज जेवण स्वतः, तुमची फॅमिली गावाकडे असते हे आम्हालाही माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला घरामध्ये पण काय करता तुम्ही, रूम मध्ये जे असं स्वतः बनवता त्याचा? मी स्वतः हा, बनवतो. म्हणजे एका महिलेच्या हातची चव जी म्हणतात ते तुमच्या हातामध्ये आलेले आहेत. आणि ज्या वेळेला मी प्रत्येकाचं मनोगत व्यक्त करून घेतलं, ते तुम्हाला रस्सा कसा वाटला किंवा पुण्यामध्ये ज्या भाषेत सांगितलं सूप कसं वाटलं, तर त्यांनी प्रत्येकानं हे कुणी बनवला, तर मी म्हटलं की बोराडे सरांनी बनवला. तर सर, आत्ता जे आहे तुम्ही हे प्रोसेस करत आहे, हे रस्स्यानंतरची प्रोसेस करताय ना? हो. हा, आता हे काय, हे रस्सा ती वेगळा केलेला आहे आणि आता ह्या ते मसाला वगैरे टाकून काय केलेलं आहे? हा, तो का हे आता ज्याला आपण नेहमीप्रमाणे जेवण म्हणतो त्याची तयारी केलेली आहे. हा सगळा मसाला वगैरे मिक्स केलेला आहे. सर, खालून काढा, काय मटण पण दाखवा त्यांना. हा, हे पहा, हे गावरान काय कोंबडा आहे. हा, विशेष म्हणजे शेतातला स्वतःच्या मळ्यात पाळलेला हा शंकरने पाळलेला कोंबडा आहे. आणि याबरोबर आहे बजरंग पण आहे, हा रस्सा खाण्यासाठी आलेला आहे. तर पहा, हे आमचे मित्रमंडळी आहेत सर्व. चला, आपण नंतर पुढं काही गोष्टी शिकणार आहोत. या ठिकाणी अतिशय रानभोजन चाललेलं आहे. प्रत्येकाला बाजी सर इकडे बघा, बाजी सर तुझं खाऊ नका, इकडे बघा. मला आनंद वाटेल भोजन करत असताना. शंकर सर बघा इकडे, पड सर, अजिम सर, सोहेल सर, बाजी सर, हर्षा. तर मित्रांनो, अतिशय जेवण मस्त चाललेलं आहे. पहा या ठिकाणी. शूटिंग घ्या. तर मित्रांनो, भोजन अतिशय व्यवस्थित चाललेलं आहे. पहा या ठिकाणी पातील भरलेलं आहे. पहा, मस्त अतिशय सुंदर असं वातावरणावर भोजन चाललेलं आहे. सर, या ठिकाणी पाटील सर भोजन वाढत आहेत. पहा, या ठिकाणी सगळेजण जेवायला आलेले आहेत. पहा, ताटं अशी जे भरलेले आहेत. पहा, चुरून चुरून चाललेलं आहे, खुसकरून. आणि आमचे बजरंग सर ताव मारत असताना आणि आमचे शंकर सर ताव मारत असताना बघा, या ठिकाणी पाटील सर वाढत आहेत. विजय सर काहीशी लाजत आहे. तो का या ठिकाणी कोंबड्याचं मटण आहे, कांदा आहे, बाजरीची भाकरी आहे, इकडे रस्सा आहे. मनसोक्त काम चाललेलं आहे. मित्रांनो, ह्या ठिकाणी आमचं भोजन रानभोजन झालेलं आहे. आणि आता आमची काय झाले, रानभोजन झाल्यानंतर आम्ही मित्र काय करणार आहे, इथून स्वतःच्या घरी
रूमवर वगैरे जाणार आहेत. तर काय आमच्या मित्रांच्या काही आम्ही मुलाखती पण घेणार आहात. त्यांचं मनोगत काय करणार आहे की बजरंग खूपच छान वाटलं. खूप छान वाटलं. जेवण खूप छान होतं. अरे वा वा. सर तुम्हाला काय वाटलं ते तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त करा. शंकरने दिलेली पार्टी एकदम छान वाटले. अरे वा वा वा. चला सर. जेवण अप्रतिम होतं. शंकर वालेकर सरांनी जी पार्टी दिली होती ती खरोखर एक नंबर पार्टी झालेली आहे. त्यांच्या शेतातले खरोखर मनापासून आभार. हे आपलं उत्कृष्ट प्रकारचे रान भोजन झाले, शेत भोजन म्हणतात सर. भोजन झालेलं आहे. खाल्लेलं आमच्या मित्रांनी चांगलं वाटलं. मित्रांना आमच्या सर तुम्हाला काय वाटलं? आणि आम्ही आलो त्यांच्या शेतामध्ये जाता सध्या. जेवण वगैरे झालंय. उत्कृष्टरित्या सगळ्या गोष्टी म्हणजे कोल्हापूर तिथं पण असा ग्रामीण म्हणजे सगळं नेचर वगैरे सगळं आहे. त्या पद्धतीनेच मला इकडे खाली शेतात आल्यावर माझ्या गावाकडे आल्यासारखं मला वाटलं. अरे वा. खूपच अप्रतिम वाटलं इकडे सगळं वातावरण वगैरे बघून. खूपच मनापासून धन्यवाद शंकर सरांनी इथं मला निमंत्रित केल्याबद्दल. ओके ओके. बोला सर. शंकर सरांनी आम्हाला पार्टीसाठी आमंत्रित केलं, पण आमच्या गावाकडची चव आणि ही चव ह्यामध्ये काही फरक नव्हता. कारण की सेम चव मला वाटली. अरे वा. आणि तुम्हाला कसं वाटलं भोजन? मस्त होतं. अप्रतिम छान सुंदर. असं वाटलं की आम्ही शेतातच जेवलो. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला एक नदी शेजारी चांगलं जेवण खायला भेटलं. चांगलं वाटलं. अरे वा वा. मित्रांनो ज्यांच्यामुळं आपण ह्या ठिकाणी शेतामध्ये भोजन मिळालेले ते आहेत आमचे मित्र शंकर वालेकर. तर सर आम्हाला जेवण दिल्यानंतर तुम्हाला काय आनंद वाटला तो तुम्ही व्यक्त करायचा आहे. तुम्ही आला त्यावर सगळ्यांचे आभारी मी. असं आहे का? तर पहा अतिशय आनंद वाटत आहे. तर जेवण दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सरांच्या प्रत्येक जण हातामध्ये हात देत आहेत. तर ह्या ठिकाणी आपली काय करायची रानभोजन काय करायचं संपत आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी प्रत्येक जण काय करत आहे की घरी निघालेला आहे. तर या ठिकाणी प्रत्येकाचं काय काय स्थलांतर होत आहे, ज्याच्या त्याच्या ते घरी जात आहेत. तर या ठिकाणी आमचं रानभोजन संपलेलं आहे. तर या ठिकाणी ज्यांनी भोजन बनवलं ते आमचे सर बोराटे सर. सर तुम्ही अतिशय उत्कृष्ट जेवण बनवले त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आहे. आणि शंकर वालेकरांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. तर ह्या ठिकाणी आमचे मित्र सर्व आता स्थलांतरित होत आहेत, परतीच्या मार्गावर आहेत. आभार आहे सर तुम्ही आलात. थँक्यू सर. थँक्यू. अतिशय खूप खूप आभार. त्यांनी आमचे व्हिडिओ शूट केलेले आहेत. धन्यवाद धन्यवाद. युट्यूबला सबस्क्राईब करू, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर घंटी दाबायला धन्यवाद. हे हरभरा शेत आहे. बाय सर. सर्वजण आता आपल्या स्वतःच्या गाडीवर बसायला आलेले आहेत, चाललेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार सर. नमस्कार नमस्कार.